दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिकेनं पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावलंय। शेजारील राष्ट्रांसाठी म्हणजेच भारत आणि अफगाणिस्तानसाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी पाकिस्तान काय करते असा सवाल अमेरिकेच्या परराष्ट्र संबंध समितीचे रिचर्ड ओल्सन यांनी विचारलाय। तालिबानपासून भारत आणि अफगाणिस्तानलाच धोका नसून पाकिस्तानही या दहशतवादाचे परिणाम भोगतोय, त्यामुळे दहशतवादाविरोधात पाकिस्तानने आणखीन ठोस कारवाई करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। पाकिस्तानला ठणकावत असताना ओल्सन यांनी तालिबानलाही इशारा दिलाय। अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करत शांतता प्रक्रियेत सहकार्य केलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम तालिबानला भोगावे लागतील असा इशारा ओल्सन यांनी दिलाय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक, आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत। देवळणकर, मुद्दा आहे की अमेरिकेनं पाकिस्तानला जाब विचारलाय, पण पाकिस्तान गांभीर्यानं निदान उत्तर तरी देणार का, काय सांगाल? काही दिवसांपूर्वीच जेव्हा बराक ओबामा यांनी स्टेट ऑफ अमेरिका ऍड्रेस दिलेला होता, त्यावेळेला पाकिस्तानचा उल्लेख हा दहशतवादासाठी सेफ हेवन म्हणून केलेला होता आणि तेव्हापासूनच पाकिस्तानला अमेरिकेकडनं अशा स्वरूपाचे इशारे दिले जात आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकेमधल्या अनेक थिंक टँक्सनी किंबहुना गव्हर्नमेंट शासकीय पातळीवरती मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स असेल किंवा एक्सटर्नल अफेअर्स असेल यांच्याकडनं वेळोवेळी जे अहवाल प्रसिद्ध केले जातात त्या प्रत्येक अहवालामध्ये पाकिस्तानला दहशतवादाला समर्थन करण्याविषयीचा ठपका ठेवला जातो। ही गोष्ट अमेरिकेला याची संपूर्ण कल्पना आहे, परंतु असं असताना देखील अमेरिकेचं या बाबतीतलं धोरण हे सातत्याने दुटप्पी राहिलेलं आहे। कारण एकीकडे असे अहवाल प्रसिद्ध होत असतानाच पाकिस्तानला अमेरिकेकडून जी मदत दिली जाते आहे, जी लष्करी पातळीवरची असेल, आर्थिक पातळीवरची असेल, शस्त्रास्त्रांच्या पातळीवरची असेल किंवा विमानांच्या किंवा लढाऊ विमानांच्या पातळीवरची असेल, याच्यामध्ये कुठेही खंड पडत नाहीये। किंबहुना 2000 ते 2016 या साधारणतः 16 वर्षांच्या काळामध्ये $16 अब्ज एवढी प्रचंड मोठी मदत ही पाकिस्तानला दिली गेलेली आहे। आणि पाकिस्तान तालिबानच्या संदर्भामध्ये ही संपूर्ण जगाला माहिती असणारी गोष्ट आहे की तालिबान हे संपूर्णपणे पाकिस्तानच्या नैतिक, राजकीय आणि आर्थिक समर्थनावरती मोठी झालेली संघटना आहे। आणि ज्या वेळेला अमेरिकेने आता अफगाणिस्तानमधनं आपलं सैन्य काढलेलं आहे, तिथं ज्या प्रकारची पोकळी झालेली आहे त्या पोकळीमध्ये तालिबान पुन्हा एकदा आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि तालिबानला जर नियंत्रणात आणायचं असेल तर तुम्हाला पाकिस्तानच्या लष्कराला नियंत्रणात आणावं लागेल, याची पूर्ण कल्पना अमेरिकेला आहे। त्यामुळे आता पाकिस्तानवरती दबाव आणण्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे, परंतु हा दबाव त्यावेळेस येऊ शकेल ज्या वेळेला अमेरिका किंवा अमेरिकन काँग्रेस पाकिस्तानला दिली जाणारी संरक्षण आणि आर्थिक स्वरूपाची जी मदत आहे ती पूर्णपणे थांबवेल। त्याशिवाय पाकिस्तान याच्यावरती वटणीवर येणार नाही। नक्कीच शेवटच्या आपल्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तान आता ठाम भूमिका घेत आहे की अमेरिका या दोघांवर आता ठाम भूमिका घेते, याकडेच आता उद्या जगाचं लक्ष लागून राहणार आहे। धन्यवाद देवळणकर आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।